अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। काही संघटना आमच्या सभासदांची संख्या सांगून धडपडीचा प्रयत्न करत आहेत। SM देशमुख यांचं प्रतिपादन। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदच्या कोल्हापूर जिल्हा शाखेचा स्नेह मेळावा आणि ओळखपत्र वितरणाचा कार्यक्रम संपन्न। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद देशातील सर्वात जुनी आणि पहिली पत्रकारांची संस्था आहे, जी स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे। के अत्रेपासून ते आजपर्यंत मराठी पत्रकार परिषदेचा वसा आम्ही प्रामाणिकपणे चालवत आहोत। अलीकडेच्या काळात काही संघटना एखादी मागणी सरकारने मान्य केली की त्यांचे श्रेय स्वतःला घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आमच्या मराठी पत्रकार परिषदेच्या सभासदांची संख्या जी आहे तीच आपली संख्या सांगण्याचा केविलवाना प्रयत्न होत आहे। मात्र सरकारला माहीत आहे कोणती संघटना पत्रकारांच्या प्रश्नासाठी कित्येक वर्ष झगडत आहे। अलीकडे नव्या संघटना श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत। आमची 12,000 संख्या आहे असं म्हणणाऱ्यांनी 12 नावे, गाव आणि पूर्ण पत्त्यासह सांगावं, असं सांगून SM देशमुख यांनी मराठी पत्रकार परिषदच्या जाळे राज्यभर पसरवला आहे। राज्यातील 36 जिल्ह्यात प्रिंट मीडिया तसेच 28 जिल्ह्यात डिजिटल मीडियाचं जाळं पसरलं आहे। आमचा कोणत्याही संघटनेला विरोध नाही, कारण सर्व संघटना ध्येय एकच असतं। राज्यातील लहान संघटना आमच्या मराठी पत्रकार परिषदेच्या छताखाली घेऊन आम्ही अनेक आंदोलने केली आहेत। पत्रकारांना योग्य न्याय मिळाला पाहिजे यासाठी वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन उपोषण केली आहेत। पत्रकारांना आरोग्य तसेच पत्रकारांच्या कुटुंबातील दुर्घटना घडली तर परिषद धावून जाते। अनेक पत्रकारांच्या कुटुंबाला मदतीचा हात देणे यासाठी पत्रकारांचा पुढाकार नेहमीच असतो, असं सांगून आम्ही संख्यात्मक नाही गुणात्मक दृष्टीने काम करतो। मात्र आमच्या संख्येने संपूर्ण राज्यात जाळं मजबूत केलं आहे। कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव असलेला हा जिल्हा आहे। या जिल्ह्यात नव्याने परिषद काम करत आहेत, हे समाधानकारक राहील असा विश्वास SM देशमुख यांनी व्यक्त केला। डिजिटल मीडिया राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल दुबदाळे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची शाखा काढत असताना अनेक अडथळे निर्माण झाले। राजकारणाप्रमाणे बऱ्याच घडामोडी घडून फोडाफोडीचे प्रयत्न झाले। प्रवाहातून बाहेर काढण्यासाठी काहींचे प्रयत्न झाले, पण पुन्हा एकदा अनेकांनी परतीचा प्रवास करत मराठी पत्रकार परिषदेकडे येऊन उभारी दिली। निश्चितच जिल्ह्यातील मराठी पत्रकार परिषदची वाढ होईल। वाढ होण्यासाठी आम्ही सर्व पत्रकार प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी अनिल दुबदाळे यांनी दिली। जिल्हा उपाध्यक्ष अभिजित पटवा यांनी मराठी पत्रकार परिषदेची शाखा मजबूत करण्याचा प्रयत्न करू व उपक्रम राबवू असं सांगितलं। अधिस्वीकृती समितीचे सदस्य किरण नाईक यांनी मराठी पत्रकार परिषद नेहमीच आघाडीवर राहून काम करते, परिषदेला शिस्त आहे, ध्येय आहे असंही सांगितलं। परिषद नेहमीच पत्रकारांच्या पाठीशी राहील, तुम्ही परिषदेत खंबीर राहा, आम्हीही तुम्हाला पाठबळ देऊ। स्वागत आणि प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष गणपती शिंदे यांनी केलं। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना मराठी पत्रकार परिषदमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं सांगितलं। विश्वस्त राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य किरण नाईक, शरद पाबळे परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर, जान्हवी पाटील विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष दीपक कौतलके, लातूर विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष विजय जोशी, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्यासह सांगली सूत्रसंचालन रेणुका पवार आणि अभिजित पटवा यांनी केलं, तर आभार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रावसाहेब यादव यांनी मानले। उपाध्यक्ष कृष्णांत कोरे, विभागीय सचिव उदयकुमार देशपांडे, जिल्हा संपर्क प्रमुख नारायण सुतार, जिल्हा संपर्क प्रमुख विकास गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील 45 पत्रकार यावेळी उपस्थित होते। धन्यवाद। मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज।